आपल्याला 1 किलोची शेव करायची आहे। त्यासाठी सर्वप्रथम बेसन चाळून घ्यायचं। जरा प्रकाशाचा उजेड पडत असल्यामुळे बेसन तुम्हाला पांढरं दिसेल। असं चाळणीमुळे चाळल्यास सगळ्या गाठी गुटी सेपरेट होतात। नाही मग फराळीचं बनवणं सोपं नसतं। घरगुती ज्या महिला असतात त्यांच्यासाठी तर खूप अवघड आहे। घरातलं सगळं काम करत करत बनवावं लागतं। त्यामुळे व्हिडिओ देखील खूप फास्टमध्ये बनत आहे। आता इकडे बघा, मी छान प्रकारे ओवा आणि जिरे भाजून घेतले आहेत। हे बारीक पावडर खलबत्त्यामध्ये करून घेते। बारकी पावडर करायची जेणेकरून शेवग्यातून अडकणार नाही। आणि ओवा टाकल्यामुळे पोट दुखत नाही आणि जिऱ्यामुळे खमंग अशी टेस्ट येते शेवला आपल्या। पावडर तयार आहे ओवा आणि जिरेची, अशी बारीक अशी करून घ्यायची आणि आता आपल्या या शेवच्या पिठात टाकायची। नमस्कार, आता ही 1 किलो बेसन घेतले आपण। आता याची गावरान पद्धतीने शेव बनवणार आहोत। जिरे ओवा भाजून बारीक करून टाकलाय। आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। थोडीशी हळद टाकून घ्यायची जेणेकरून छान असा पिवळा कलर येईल। एक जीव करून घ्यायचा। शेवासाठी पीठ घट्ट तिंबायचं का पातळ? तिंबताना घट्टच तिंबायचं, पुन्हा हे करायचं हळूहळू जसं लागल तसं शेवग्यात टाकण्यासाठी थोडं थोडं घेऊन मऊ करून घ्यायचं। आपल्या असं दाबण्यावर असतं ना, ज्याच्या त्याच्यात टाकते प्रमाणे। घट्टच असलेली शेव सुट्टी सुट्टी होते, पातळ केले की गुंडरी मुंडरी होते। घट्टच पीठ असले की असं तारा चांगले होते त्या शेवचे। टाकून घ्यायचं, थोडं 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 पाणी टाकून तिंबायचं। एकदम पाणी टाकायचं नाही, पातळ होईल, पातळ होऊ शकते पीठ। आता कशाला भरतो? आईचं शेवाचं पीठ तिंबून तयार आहे आणि चला आता आपण शेव तयार करूया। हे तिंबलेलं पीठ 5 ते 10 मिनिट भिजू द्यायचं जेणेकरून छान अशी शेव तयार होते। शेवाचं पीठ हे असं करून असं थोडंसं तिंबून म्हणजे असं मऊ करून घ्यायचं। शेवग्यामध्ये टाकायच्या अगोदर झालं हे असं घालून घ्यायचं, थोडंसं घालून घ्यायचं। जास्त ओव्हर घातलं की शेवगा आपल्याला जड जातो। तुम्हाला तुमचा शेवगा जड जात असेल तर आतल्या साईडने थोडंसं पाणी लावून घ्यायचं। हे आता आपलं तेल कल्ल्याला आहे बघा। आता आपण शेव टाकून घेऊ।
छान झाली. असा सगळ्यांना सुटलाय बघा शेवायचा. बघा आपली गावरान शेव तयार आहे. आम्हाला तर अशीच आवडते बघा. बारीक मोरा शेव वगैरे आवडत नाही. बघा माझ्या आईच्या हातची शेव. छान भाजून घ्यायची जेणेकरून पोट दुखणार नाही. पांढरी पांढरी काढली की पोट दुखतं.